प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मुक्ताची मोठी बहीण तिच्या मुलाला जेव घालत असते, त्याच्यासोबत खेळत असते आणि त्याने मस्ती केल्यावर त्याच्यावर ओरडतही असते आणि त्या दोघांना बघून मुक्ताला सईची आठवण येते आणि नकळतपणे तिचे डोळे भरून येतात आणि त्यानंतर ती तिच्या बहिणीला म्हणते की त्यांच्या नात्यामध्ये हेच तर नाही आहे आणि त्यामुळे ती नेमकं काय झालं आहे ते विचारते. त्यावर मुक्ता म्हणते की ताई, पार्थने मस्ती केल्यावर तू त्याच्यावर ओरडते, पण त्याला शिस्त लागावी म्हणूनच ना. आणि जर त्याने एखादी चांगली गोष्ट केली तर तुला किती आनंद होतो, तू तुझी सगळी दुःख विसरून जाते. पण सई आणि तिच्या आईमध्ये हेच तर मिसिंग आहे. आणि त्यावर तिची ताई नेमकं काय झालं आहे ते विचारते. त्यावर मुक्ता म्हणते की गेले काही दिवस मी सईच्या आईला भेटत आहे. ती बाई खरंच खूप वेगळी आहे. म्हणजे ती माझ्यासोबत सईबद्दल बोलत असते, पण तिला सईची काळजी आहे असं अजिबात वाटत नाही. आणि त्यावर मुक्ताची ताई म्हणते की प्रत्येक आईचा स्वभाव वेगवेगळा असतो. तिला सईबद्दल काळजी वाटतही असेल, पण ती ते दाखवू शकत नसेल. आणि त्या दोघीजणी आत्ताच एकमेकींना भेटल्या आहेत ना. त्यावर मुक्ता म्हणते, हो ताई, पण आपुलकी डोळ्यात दिसते आणि प्रेम स्पर्शात जाणवताना, पण तिच्या बाबतीत मला तसं कधीच काही जाणवलं नाही. आणि तिकडे गेल्यापासून सईसुद्धा खूप बदलली आहे. ती गोष्टी शेअर करत नाही, छोट्या छोट्या गोष्टींवरून रडत असते. खूप शांत झाली आहे ती. आणि त्यावर मुक्ताची ताई तिला म्हणते की तू या सगळ्या गोष्टींचा इतका विचार करू नको, सगळं काही ठीक होईल. मात्र मुक्ता म्हणते की नाही ताई, मला असं वाटत आहे की या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे, कारण मी स्वतः सईला सावनीकडे सोपवलं होतं. पण आता मला असं वाटत आहे की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, खूप घाई केली मी. कारण त्या सावनीला सई महत्त्वाची नाही आहे, तर फक्त तिचं लग्न फिरणं एवढंच महत्त्वाचं आहे. मी इतक्या वेळा तिला भेटले आहे, पण ती कधीच मला सईशी गप्पा मारताना, तिला जवळ घेताना दिसली नाही. आणि त्यानंतर ती मनाशी म्हणते की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, मी एवढी घाई करायला नको होती. तर दुसरीकडे सई एकटीच तिच्या रूममध्ये झोपलेली असते आणि अचानक तिचा हात तिच्या जवळ असणाऱ्या बाहुलीवर पडतो आणि त्यामुळे त्या बाहुलीमधून रडण्याचा आवाज येतो आणि तो आवाज ऐकून सई खूप घाबरते आणि रडतच सावनीकडे जाते. मात्र सईला शांत करण्याऐवजी सावनी तिच्यावरच ओरडते, त्यामुळे सई अजून घाबरते. त्यामुळे सावनी तिला विचारते की नक्की काय झालं आहे, का रडतीयेस तू. आणि त्यावर सई सांगते की मम्मा, माझ्या रूममध्ये कोणीतरी आहे, मला खूप भीती वाटतेय. त्यावर सावनी वैतागूनच विचारते की कोण आहे. आणि ती मोठमोठ्याने माईंना आवाज देऊन तिथे बोलावून घेते. तर हर्षवर्धन चिडूनच माईंना विचारत असतो की हा सगळा काय प्रकार आहे, या मुलीच्या रूममध्ये कोण आहे ते जाऊन बघा. आणि त्यामुळे माई सईच्या रूममध्ये जातात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की बाहुलीमधून रडण्याचा आवाज येत आहे. माई तो आवाज बंद करतात आणि बाहुली घेऊन पुन्हा सावनी हर्षवर्धनच्या रूममध्ये जातात. तर इकडे सावनी तिला सांगत असते की तू तुझ्या रूममध्ये जाऊन झोप, तुला आता स्ट्रॉंग व्हायला लागणार आहे. मात्र सई म्हणते की मम्मा, मला तुझ्यासोबत झोपायचं आहे. आणि ते ऐकून सावनी आणि हर्षवर्धन चिडतात. त्याचवेळी माई तिथे येतात. माई त्या दोघांनाही सांगतात की या बाहुलीमधून रडण्याचा आवाज येत होता. आणि त्यामुळे हर्षवर्धन म्हणतो, आता झाला ना प्रॉब्लेम सॉल्व, आता तू तुझ्या रूममध्ये जाऊन झोप. मात्र सई त्यासाठी नकार देते. तर हर्षवर्धन चिडून म्हणतो की आत्ता तुझी मम्मा इथे आहे, पण तू हॉस्टेलला गेल्यावर काय करणार. आणि ते ऐकून सई खूप घाबरते. ती हर्षवर्धनला विचारते की अंकल, तुम्ही मला हॉस्टेलला ठेवणार आहात का, म्हणजे तिथे माझ्यासोबत मम्मी, पप्पा, आजी, लकी काका कोणीच नसेल का. आणि त्यावर हर्षवर्धन ओरडूनच नाही म्हणतो. आणि त्यामुळे सई खूप घाबरते आणि मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते. मात्र सावनीला काही फरक पडत नाही. ती माईंना सांगते की सईला तिच्या रूममध्ये घेऊन जा आणि आज तुम्हीसुद्धा तिच्यासोबतच झोपा. त्यामुळे माई सईला घेऊन जातात. तर दुसरीकडे मिहिका बाहेर जाण्यासाठी निघालेली असते. त्याचवेळी बाईकवरून एक मुलगा तिच्या जवळ येतो. त्यामुळे मिहिका घाबरते. ती त्या मुलावर ओरडते. तर तो मुलगा काही न बोलता तिच्या हातात एक लेटर देतो आणि बाईक पार्क करण्यासाठी जातो. आणि त्यानंतर जेव्हा मिहिका त्याला बघते तेव्हा तिच्या लक्षात येतं की हा तर लकी आहे. त्यामुळे ती लकीला विचारते की हा सगळा काय प्रकार आहे. त्यावर लकी म्हणतो की तू हळू आवाजात बोल, जर आपल्याला इथे कोणी एकत्र बोलताना बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. जर माझ्या दादूसला समजलं तर तो मला मारेल, कारण त्याने मला तुझ्यापासून लांब राहायला सांगितलं आहे. आणि
ते ऐकून मिहिकाला धक्काच बसतो. ती लकीला विचारते की नक्की काय झालं आहे. तर लकी तिच्यासमोर हात जोडत म्हणतो की ही सगळी तुझ्या त्या एक्सची म्हणजे मिहिरची कृपा आहे. त्या दिवशी तर त्याने सगळ्यांसमोर मला मारलंच, मात्र घरी येऊन दादूसचे कान भरले. आता तो माझ्यापेक्षा मोठा आहे म्हटल्यावर मला काही करताच आलं नाही. पण त्या मिहिरचं बोलणं ऐकून दादूसने मला मारलं. त्याने मारल्याचं मला वाईट वाटलं नाही, कारण तो लहानपणापासून मला मारत आहे. पण त्या मिहिरमुळे आम्हा दोघा भावांमध्ये वाद झाले आणि याच गोष्टीचं मला खूप वाईट वाटत आहे. आणि त्यावर मिहिका म्हणते पण मिहिर असा नाही आहे. तर लकी म्हणतो की कोण कसा आहे हे आपल्याला नाही सांगता येणार. आणि ते ऐकून मिहिका विचारात पडते. तर लकी हसतच मनाशी म्हणत असतो की मिहिका, आता मिहिरबद्दल असाच गैरसमज मी तुझ्या मनात निर्माण करत राहणार, म्हणजे तू आपोआप माझ्याकडेच येशील. आणि त्यानंतर तो पटकन तेथून निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता घरातील काम आवरत असते. माधवी स्वामींची प्रार्थना करत असते आणि त्याच वेळी जोरजोरात बेल वाजते. मुक्ता पटकन जाऊन दरवाजा उघडते तर तिथे सई आणि माई असतात. सई खूप रडत असते आणि ती पटकन मुक्ताला मिठी मारते. त्यामुळे मुक्ताला धक्काच बसतो. ती माईंना काय झालं आहे ते विचारते. त्यावर माई सांगतात की सई रात्रीपासून अशीच रडत आहे. आणि ते ऐकून मुक्ता काळजीत पडते आणि त्यानंतर ती सईला 101 मध्ये घेऊन जाण्यासाठी निघणार इतक्यात सई तिला थांबवते. ती म्हणते की मुक्ता आंटी, मला तुझ्या घरात यायचं आहे. आणि त्यामुळे मुक्ता तिला आतमध्ये घेऊन जाते. सईला बघून माधवी खूप खुश होते. पण सई रडत आहे हे कळल्यानंतर ती माईंना काय झालं आहे ते विचारते. त्यावर माई मुक्ताला आणि माधवीला काल रात्री घडलेला सगळा प्रकार सांगतात. त्यामुळे त्या दोघींनाही धक्का बसतो. तर सई रडतच म्हणत असते की मुक्ता आंटी, तू प्लीज मला कुठेतरी लपवून ठेव, कारण मला हॉस्टेलला जायचं नाही आहे. आणि त्यामुळे मुक्ता काळजीत पडते. सईला कसं शांत करावं हे तिला कळत नाही. आणि मग त्यानंतर माधवी नाटक करत म्हणते की अरे बापरे, सई जर अशीच रडत राहिली तर आपलं घर पाण्याने भरून जाईल आणि मग आपल्याला एखादी होडी मागवावी लागेल. आणि त्यानंतर ती त्या पाण्यात बुडण्याचं नाटकही करते. त्यामुळे मग सई हसायला सुरुवात करते आणि ते बघून मुक्ताला बरं वाटतं. आणि मग त्यानंतर मुक्ता सईला लाडू खायला देते. आणि सई शांत झाल्यानंतर ती माईंना विचारते की तुम्ही हिच्या आईला सांगितलं आहे का. त्यावर माई म्हणतात की नाही, सई रात्रीपासून खूप रडत होती, त्यामुळे मी सरळ तिला तुमच्याकडेच घेऊन आले. त्यावर मुक्ता म्हणते पण हिच्या आईला कॉल तर करावा लागेल ना. मात्र ते ऐकून सई घाबरते आणि ती मुक्ताला म्हणते की मुक्ता आंटी, तू प्लीज मम्माला सांगू नको. आणि ती पटकन तेथून निघून जाते. तर दुसरीकडे सागर मिहिरला सांगत असतो की त्या क्लायंटची तू व्यवस्थित काळजी घे, त्यांना काय हवं नको ते बघ, लंचपर्यंत मी येतो. आणि त्यावर मिहिरसुद्धा हो म्हणतो. मात्र त्याच वेळी मुक्ता सागरच्या घरात येते आणि त्यावेळी नेमकं सागरने शर्ट घातलेलं नसतं. त्यामुळे मुक्ता पटकन दुसरीकडे बघते. तर सागर वैतागून तिला विचारतो की दुसऱ्यांच्या घरात येताना नॉक करून येता येत नाही का. त्यावर मुक्तासुद्धा सांगते की मी 4-5 वेळा नॉक केलं आणि मला काय माहीत होतं की CEO ऑफ द इयर घरात असे उघडे फिरत असतील. आणि ते ऐकून सागर रागातच तिच्याकडे बघतो. तर मुक्ता त्याला सांगते की तुमची मुलगी माझ्याकडे आली आहे हे सांगण्यासाठीच मी इथे आले होते. आणि ते ऐकून सागर खूपच खुश होतो. तो म्हणतो पण माझी मुलगी तुमच्याकडे कशी आली. त्यावर मुक्ता म्हणते की ती सकाळीच आली आहे, पण तिने सांगितलं होतं की ही गोष्ट कोणालाही सांगू नको. आणि ते ऐकून सागरला वाईट वाटतं आणि तो मुक्ताला विचारतो पण मग तरीही तुम्ही ही गोष्ट मला का सांगितली. त्यावर मुक्ता म्हणते मी ही गोष्ट सईच्या आईला सुद्धा सांगितली आहे, कारण उद्या असं नको व्हायला की सई माझ्या घरात आहे म्हणून माझ्या आईबाबांना पोलीस पकडून नेतील. आणि ते ऐकून सागर खाली मान घालतो. तर मुक्ता सागरला सांगते की सई इथे आली आहे, ही गोष्ट तुमच्या घरात कोणालाही सांगू नका, कारण काही गोष्टींमुळे सई खूप घाबरली आहे. त्यावर सागरही हो म्हणतो. तर मुक्ता त्याला सांगते की आता दिवाळी जवळ येत आहे, म्हणून मग मी सईला शॉपिंगला घेऊन जाण्याचं ठरवलं आहे, तेवढंच तिलाही बरं वाटेल. त्यावर सागर म्हणतो मग मी सुद्धा तुमच्यासोबत येतो. आणि त्यासाठी मग मुक्ताही तयार होते. आणि त्याचसोबत ती सागरला सांगते की जेव्हा तुम्ही सईला भेटाल तेव्हा सरप्राईज झाला आहात असं दाखवा. आणि त्यावर सागर नाईलाजाने हो म्हणतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत
सागर आणि मुक्ता वेगवेगळ्या गाडीमधून शॉपिंगला जाण्यासाठी निघतात. मात्र सागरची गाडी बंद पडल्यामुळे नाईलाजाने त्याला मुक्तासोबत जावे लागते. मात्र रस्त्यात मुक्ताची गाडीसुद्धा बंद पडते आणि मग मुक्ता गाडीला धक्का मारत असते तर सागर आतमध्येच बसलेला असतो आणि ते पाहून रस्त्यावरील लोक म्हणतात की काही नवरा आहे, बायकोला गाडीला धक्का मारायला सांगतोय आणि स्वतः मात्र आतमध्ये आरामात बसलाय. आणि ते ऐकून सईला हसू येतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.